नमस्कार, मी डॉक्टर श्रीकांत देशमुख. लक्षवेध या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण ज्या राजकीय संकल्पनेची चर्चा करणार आहोत ती अर्थातच नागरिकत्वाच्या संदर्भात आहे. नागरिकत्व या संकल्पनेच्या संदर्भामध्ये आपण यापूर्वीही काही चर्चा केलेली आहे, काही भाग केलेले आहेत. त्यात पुढचा टप्पा आपण जेव्हा एक चांगला नागरिक समाजासाठी, राष्ट्रासाठी ज्या काही आव्हानं उभी आहेत त्याला कशा पद्धतीने सामोरं जातो या संदर्भामध्ये जे आपण चर्चा करणार आहोत ती चर्चा अर्थातच पर्यावरणाच्या संदर्भामध्ये आहे, ग्लोबल वॉर्मिंगच्या संदर्भामध्ये आहे. एन्व्हायरमेंट इश्यू दिवसेंदिवस प्रत्येक राष्ट्रांच्या समोर मोठ्या प्रमाणामध्ये उभे टाकलेले आहेत. एक जबाबदार नागरिक म्हणून या संकल्पनेकडे आपण जेव्हा पाहत असतो तेव्हा याची चर्चा करत असताना सुरुवातीलाच अर्थातच तापमान मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं आहे जगामध्ये. याला कुठल्याही प्रकारचे बॅरिकेड्स आपण टाकू शकत नाही, पण एक सामूहिक कृती आपण मोठ्या प्रमाणामध्ये उभी करू शकतो. त्याचबरोबर हवामानामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बदल होत आहेत. समुद्राच्या पातळीत वाढ होते आणि किनारपट्टीची धूप मोठ्या प्रमाणामध्ये होताना आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर जंगलतोड, जैवविविधतेचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. म्हणजे बायोडायव्हर्सिटीकडे आपण जेव्हा गांभीर्यानं पाहतो तेव्हा त्याची पातळी ही दिवसेंदिवस आधुनिकीकरणाच्या माध्यमातून, तंत्रज्ञान, ज्याला तुम्ही विकास हे जे नाव आपण देत आहोत त्या प्रक्रियेमध्ये याच्या कुठेतरी या सगळ्या प्रक्रियेचा ऱ्हास होताना दिसून येतो आहे. हरितगृह वायू मोठ्या प्रमाणामध्ये उत्सर्जन केल्याचं आपल्याला दिसून येत आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक शाश्वत विकासाची जी संकल्पना आहे, ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंटची कन्सेप्ट म्हणतो, ही जेव्हा समोर घेऊन जात असतो आपण, तेव्हा ते घेऊन जात असताना नागरिक म्हणून अनेक आव्हानं उभी आहेत. या आव्हानांचा विचार करत असताना शाश्वत विकास ही जी संकल्पना आपण समजून घेतो तेव्हा खऱ्या अर्थानं अक्षय ऊर्जेचा वापर, त्याचबरोबर ऊर्जा कार्यक्षमता आणि संवर्धन, शाश्वत वाहतुकीचे नियमन, त्याचबरोबर पर्यावरणास अनुकूल असणाऱ्या पायाभूत सुविधांचा विकास करणं आणि परिपत्रक अर्थव्यवस्थेच्या परिपक्व अर्थव्यवस्था जी आहे ती या दृष्टिकोनातून तयार करणं अत्यंत गरजेचं बनलेलं आहे. अर्थातच पर्यावरण ही जी संकल्पना आहे प्रत्येक नागरिकांसाठी अत्यंत जबाबदारीची संकल्पना ही बनलेली आपल्याला दिसून येते आहे. पर्यावरण ही मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपण त्याच्याशिवाय राहू शकत नाही. मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये नागरिकांच्या काही जबाबदाऱ्या आहेत. अर्थातच येथे विनाशाचे कारणीभूत हा नागरिकच आहे. त्याने मांडलेल्या विकासाच्या संकल्पना आहेत. त्यांनी केलेला अतिरेकी विकास ज्याला म्हणतो त्या विकासाच्या संकल्पना त्याच्या कुठेतरी पायाभूत त्याच्या मुळाशी आहेत. अर्थातच या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येक देशातील नागरिकांना उभं टाकावं लागणार आहे. तेव्हाच एक चांगला नागरिक, एक जबाबदार नागरिक म्हणून आपण त्याला सामोरे जाऊ शकतो. कार्बन डायऑक्साईडचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्सर्जन होते, त्याच्यावरती कुठेतरी आपल्याला निर्बंध आणावे लागतील किंवा त्याच्यावरती काम करावं लागणार आहे. त्याचबरोबर पाणी आणि ऊर्जेचा वापर हे नागरिकांनी ठरवलं तर अत्यंत कमी पाण्यामध्ये सुद्धा आपण त्याचं युटिलायझेशन करू शकतो. पण अलीकडच्या काळामध्ये पाणी, ऊर्जा वापरण्याचा जो अतिरेकीपणा आहे हे कुठेही जबाबदार नागरिक म्हणून, एक चांगला नागरिक म्हणून हे योग्य नाही. चांगला नागरिक म्हणून जेव्हा आपण पाहतो तेव्हा पाण्याच्या बाबतीत असेल, ऊर्जेच्या बाबतीत असेल, सार्वजनिक वाहतुकीच्या बाबतीत असेल किंवा शाश्वत विकासाचं जे काही धोरण असेल ते राबवत असताना नागरिक हा फ्रंट फुटला असतो. त्यांनी ती भूमिका घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच दृष्टिकोनातून प्रत्येक नागरिकाची कृती ही इको फ्रेंडली असली पाहिजे. अर्थातच इको फ्रेंडली उत्पादनाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करायला पाहिजे. आपण नेहमी म्हणत असतो की कॅरी बॅग वापरू नये. म्हणजे एक नागरिक म्हणून ही साधी संकल्पना जरी असली तरी इको फ्रेंडली जे काही पिशव्या आहेत हे वापरणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. नागरिकत्व संकल्पना ही कोणाला तरी फारसं लादून करता येणारी गोष्ट नाही आहे. प्रत्येक नागरिकांनी एक आत्मपरीक्षण करणं आणि माझ्या राष्ट्रासाठी, माझ्या देशासाठी ज्या ज्या गोष्टी योग्य आहेत त्या गोष्टी मी करणं अत्यंत गरजेचं आहे. मग झाडे लावणे असतील, पाण्याची बचत करणं असेल किंवा झाडांचं पुनर्जीवन करणं असेल, त्याचबरोबर स्थानिक पर्यावरणीय उपक्रमांमध्ये एक नागरिक म्हणून सहभागी होणं अत्यंत गरजेचं आहे. याचा अर्थ असा होतो की एक जबाबदार नागरिक म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये, या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक नागरिकाला उभं राहणं, प्रत्येक विद्यार्थ्याला उभं राहणं हे अत्यंत गरजेचं आहे.
क्लायमेट चेंजेसच्या संदर्भामध्ये अनेक जागतिक संघटनासुद्धा यामध्ये काम करत असतात. मग त्यामध्ये वेगवेगळे उपक्रम त्याच्यामध्ये राबवण्यात आले, करार झाले. पॅरिस करार असेल, UN शाश्वत विकासाचं लक्ष जे काही ठेवलेलं आहे युनायटेड नेशननी, त्या संदर्भामध्ये असेल, हवामान कृती योजना, ग्रीन क्लायमेट फंड, त्याचबरोबर वसुंधरा दिन, वसुंधरा ही जी काही संस्था आहे, ही जी संस्था काम करते, या सगळ्या जागतिक उपक्रम आणि संस्था याच्याशी जोडले गेलेले आहेत. त्याचबरोबर जागतिक वन्यजीव निधी, निसर्ग संवर्धन, पर्यावरण संरक्षण, ग्रीन पीस यासारख्या ज्या काही संघटना आहेत त्या त्यामध्ये काम करताना आपल्याला दिसून येतात. आता अलीकडच्या काळामध्ये धोरणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बदल झालेला आहे. कार्बन निर्मितीवरती मोठ्या प्रमाणात टॅक्स लावला जाऊ शकतो. त्याचबरोबर अक्षय ऊर्जेला प्रोत्साहन देणं हे खूप महत्त्वाचं आहे. हरित पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. शाश्वत शेतीची पद्धती विकसित करणं हे सुद्धा नागरिक म्हणून गरजेच्या गोष्टी आहेत. अर्थातच शाळांमध्ये सुद्धा पर्यावरणाच्या संदर्भामध्ये शिक्षण देणं हे अत्यंत महत्त्वाचं बनलेलं आहे. पर्यावरण साक्षरता कार्यक्रम राबवणे, जनजागृती मोहिमा राबवणे, विशेष जाहिराती आणि संशोधन पर्यावरणाच्या संदर्भामध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे. तरच लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांमध्ये एक नागरिक असण्याची, एक जबाबदार नागरिक असण्याची भूमिका रुजवू शकते, अन्यथा रुजू शकत नाही. नागरिकत्व म्हणजे काय? तुम्हाला संविधानानं कायदेशीर अधिकार प्रदान केलेले आहेत. कायदेशीर अधिकाराचं तुम्हाला वलय आहे. तुम्ही जबाबदार नागरिक आहात. तुम्ही सगळे अधिकार वापरतात. संरक्षण कायद्याचं आहे. पण एक नागरिक म्हणून त्या देशाप्रती तुमच्या काही जबाबदाऱ्या आहेत. त्या जबाबदाऱ्या पार पाडणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हाच एक चांगला नागरिक, एक गुड सिटिझनशिप ही जी संकल्पना आहे ही पुढे घेऊन जाऊ शकतो, अन्यथा आपण त्याला पुढे घेऊन जाऊ शकत नाही. धन्यवाद.